हॅलो. त्याचबरोबर जे आम्हाला लाईट व्यवस्था उपलब्ध करून दिली ते शशिकांत खवळे यांनी, त्याचे आम्ही मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. दरम्यान कौस्तुभला पुन्हा एकदा मैदानात प्रचारण केला जातो. एक जबरदस्त चढाईपटू आता मात्र हळूहळू सामना रंगत अवस्थेत सुटताना आपण बघतोय. 12-16 अशा गुणफलकावर सामना सुरू आहे. 16 गुण आहेत जोगाई कोसम संघाचे आणि 12 गुण आहेत सोळजाई देवरुख संघाचे. आविष्कार पालकर मैदानामध्ये दोन्ही कॉर्नरवर लक्ष केंद्रित करतोय आणि आपल्या एमटी रडने आपल्या प्रांगणाचा ताबा घेतोय. दरम्यान छोटा जाधव पुन्हा एकदा मैदानात येतोय. एक उत्कृष्ट कामगिरी नेहमीच करत असतो ऑफेन्स आणि डिफेन्स दोन्हीमध्ये. या सामन्यामध्ये देखील आपण बघतोय एक चांगल्या प्रकारे कौस्तुभला साथ देताना या सामन्यामध्ये आपण त्याला बघतोय. सोळा 12 अशा गुणफलकावर सामना सुरू आहे. 12-16 जबरदस्त सामन्यामध्ये आपण सर्वजण या मेगा फायनल अभिष्ठानाचे साक्षीदार होत आहोत. जबरदस्त सामना दरम्यान तिसरीचा इशारा असेल डू ऑर डाय. स्कॉर्पिओ किक दमदार किक वेगवान किक आपण बघतो. गुण मिळत नाही मात्र सामन्यामध्ये जोरकस आक्रमण ज्याप्रमाणे वादळी आक्रमण भंगावत असा मैदानात खेळत आहे. तेरा 17 गुणफलकावर सामना सुरू असतानाच तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेला आणि जर्सी क्रमांक 13 मैदानात येतोय. तिसऱ्या चढाईचं आव्हान. आविष्कार पालकरजी जर एका चढाईमध्ये 3 गुण मिळवले तर ओंकार विंचू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथं उपलब्ध झालेलं आहे. ओंकार विंचू यांचे धन्यवाद. आविष्कार पालकरसाठी पारितोषिक आहे. जर आपल्या 2000 चढाईच्या जोरावर तोफाने सुपर राईड केली म्हणजे 3 गुण हासिल केले तर विंचू साहेब यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दरम्यान आविष्कार पालकर मैदानात आहे. त्याला आत्ताच त्याच्यावरती एक बक्षीस लागलंय. तुफाने सुपर राईड केली तर विंचू साहेब यांच्याकडून ₹500चं पारितोषिक पुरस्कृत केलं गेलंय. बघायचं या पारितोषिकावर आपलं नाव पडतोय का आणि सावधतेनं आपल्या प्रांगणात जातोय. त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय कौस्तुभ जाधव. जवळपास 1000हून जास्त प्रेक्षक आणि या दर्दी प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये हा रंगलेला अंतिम सामना आपण पाहतोय. आपण सर्वजण या सामन्याचे साक्षीदार होत आहोत. दिव्याने दिवा लावत गेला की दिव्यांचे एक दीपमाळ तयार होते.
फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेला की माणूस कसं एक सुंदर असं नातं तयार होतं. दरम्यान तिसऱ्या साडायचा इशारा दिला गेलाय. एकतर्फी खिंड लढवतोय मयूर बिरगल. दरम्यान थर्ड रेड डू ऑल डाय आणि पुन्हा एकदा भरोसा टाकला जातोय जर्सी क्रमांक 13 वर. एखादा गुण गवासला गेला त्याचा शूटिंग ब्लॉक मध्ये. समोरचा संघ देखील दमदार संघ आहे. सौदाई देवरुख संघ 14-18-18-14 अशा गुण फलकावर सामना सुरू असतानाच पुन्हा एकदा घेऊन जातो सामन्याच्या दिशेने. दरम्यान ट्रॅकल सक्सेस होतोय. आविष्कार पालकर मैदानात येतोय. आपल्या संघासाठी नेहमीच चांगल्या प्रकारे खेळ करत असतो. आपल्या चतुरस्त्र खेळाने सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. या चढाईमध्ये बघायचं आहे काय घडतंय काय बिघडतंय. दरम्यान एक जबरदस्त सामना होत असताना आपण सर्वजण या सामन्याची साक्षीदार होत आहोत. एम्प्टी रेड कोणत्याही धोका नाही. 15-18-18-15 जवळपास सारख्याच ताकदीचे दोन्ही संघ आपण पाहतोय आणि या ठिकाणी मात्र प्राचरण केलं जातं कौस्तुभ जाधवला. थोडंसं टाइमपास तंत्र ज्याला आपण म्हणतो की गुणांची आघाडी असताना कोणत्याही प्रकारे या आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होऊ द्यायची नाही. निदादेष्टा पार करायची रडलाली करायची. 29-30 सेकंद होताच आपल्या प्रांगणाचा ताबा घ्यायचा असा त्याचा मानस होता आणि त्याच्या माणसाला जबाब देण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा आविष्कार पालकर. आता मात्र धावता स्पर्श करण्याचा प्रयत्न होता. बघूया आपण ते काय निर्णय देतात. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होता आणि रनिंग हँड टच सक्सेस होतोय. पंचाने अपील उचलून धरला. एक गुण जातोय सौदाई देवरुख संघासाठी. आता मात्र सामना हळूहळू रंगतदार अवस्थेत झुकतोय. 16-18-18-16 अशा गुणफलकावर सामना सुरू आहे आणि या ठिकाणी छोट्या जाधव पुन्हा एकदा मैदानात येतोय. जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय अशा प्रकारच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यामागचा आयोजकांचा एवढाच हेतू असतो की या ठिकाणी खेळणारे संघातील खेळाडू पुढे तालुक्यातून जिल्ह्याकडे जावेत, जिल्ह्यातून राज्याकडे जावेत आणि राज्यातून आंतरराष्ट्राकडे त्यांनी चमकदार कामगिरी करावी असा हेतू उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आपण पाहतोय. दरम्यान कोणताही धोका नाही. त्याला दाद देण्यासाठी चढाईचा इशारा असेल. मयूर बिरगलला प्राचारण केलं जातं. लगेच घेतो. दोन्ही संघांना एक गुण जातोय. बोनसच्या स्वरूपात गुण जातोय जुगाई कोसुम संघासाठी आणि ट्रॅकलच्या स्वरूपात एक गुण जातोय सौदाई देवरुखसाठी. दरम्यान सौदाई देवरुखकडून पुन्हा एकदा आक्रमण होताना उंच असा चढाईपटू जर्सी क्रमांक 12 मैदानात येतोय. अतिशय दमदार अशी कामगिरी दोन्ही संघ करतात. आता मात्र 17-19-19-17 अशा गुणफलकावर सामना सुरू आहे. व्हेरी व्हेरी एक्साइटिंग मॅच. अतिशय रोमांचकारी रोमांचक सामना आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा प्राचारण केला जातोय छोट्या जाधव. छोट्याचा बहरलेला खेळ प्रेक्षकांना पुन्हा एकदा बघायला नक्कीच आवडेल. थोडंसं संयम ज्याला बघायला ज्याला आपण म्हणतो तो या ठिकाणी बघायला मिळतोय. कबड्डी म्हटलं तर थोडीशी आक्रमकता, थोडंसं संयम. तिसऱ्या चढाईचा इशारा असेल आणि हे आव्हान घेऊन पुन्हा एकदा मैदानात येतोय आविष्कार पालकर.
रनिंग टच करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं हात उंचावर दाबा करतोय, मात्र जबरदस्त खेळ आपण बघतोय या खेळामध्ये. आविष्कारवर उत्तर शोधलं गेलंय, डॅश लावला गेलाय, आविष्कारला जेरबंद केला गेलाय, शिटिंग ब्लॉकचा रस्ता दाखवला गेलाय. एक जबरदस्त पूर्ण ताकदीनिशी केलेला डॅश होता, सक्सेस होतोय आणि त्याला जबाब देण्यासाठी पुन्हा एकदा छोट्या एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय. अतिशय रंगतदार अवस्थेत झुकलेला हा सामना, तडीचा सामना 17-20-17च्या गुणप्रमाण सामना सुरू आहे की शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाहीये की कोणता संघ मात करेल आणि या स्पर्धेच्या अंतिम आकर्षक चषकावर आपलं नाव करेल. दरम्यान दादेशच्या पार करून लागली आपल्या प्रांगणात करतोय, त्याला माहिती आहे समोर चढाई असणार आहे आणि इशारा दिला गेला डू ऑर डाय रेडचा. क्या बात आहे, टाळ्यांच्या गजरात बात दिली जाते. एक जबरदस्त खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतो. एक गुण जातोय सोळजाई जुगाई कोसमसाठी. लक्ष असू दे 18-20 अशा गुणप्रकार सामना सुरू आहे. आता मात्र कौस्तुभला मैदानात आणलं जातं. कौस्तुभ आणि आकाश देवरुखकर मैदानात आहे. कोणताही धोका नाहीये, त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा येतोय कौस्तुभ जाधव. या स्पर्धेतील अंतिम सामना मेगा फायनल बिग फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. हा रंगलेला रणसंग्राम जुगाई कोसुम वर्सेस सोळजाई देवरुख संघादरम्यान अंतिम लढत आणि या लढतीमध्ये शेवटच्या काही मिनिटांचा सामना. थर्ड छोट्याकडून ऍडव्हान्स ट्रॅकल केला गेला होता आणि इतर संघ साथीदारांची लाभलेली साथ ट्रॅकल सक्सेस होता. एक गुण जातोय पुन्हा एकदा जुगाई कोसूमसाठी. आता मात्र आविष्कार पालकरला मैदानात आणायचं असेल तर दमदार खेळ करावा लागेल. संजय इंदुलकर आणि दिगंबर इंदुलकर आणि त्यांचे सर्व मैदानातील संघ साथीदार यांना एक उत्कृष्ट खेळ करावा लागेल. समोर आहे कौस्तुभ जाधव. कोणताही धोका नाहीये. जर्सी क्रमांक 4 मैदानात येतो जुगाई कोसूमच्या प्रांगणामध्ये. एकाने हल्ला केला की दुसऱ्याने प्रति हल्ला करायचा. एकाने आव्हान उभं. तिसऱ्या साड्याचा इशारा असेल. टाइम आउट नंतर पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय पंचांच्या इशाऱ्याने. डिफेंडर स्वयंपाक होतोय. कडाईपटूला स्पर्श केल्याशिवाय राकेश क्षेत्राविरोधाचा प्रवेश एका खेळाडूचा बदलाव केला जातोय. सोळजाई देवरुखकडून आक्रमण होताना जर्सी क्रमांक 11 मैदानात येतोय. फुलावूस संघ सोळजाई देवरुख संघ आणि तेवढ्याच ताकदीचा संघ आहे जुगाई कोसूम संघ. दोन्ही संघ मैदानात आपापल्या प्रांगणामध्ये उत्कृष्ट खेळ करताना आपण बघतोय. 17-23, 17 गुणप्रकार सामना सुरू आहे. 23 गुण आहेत जुगाई कोसूम संघाचे आणि 17 गुण आहेत सोळजाई देवरुख संघाचे. दरम्यान वन्स अगेन रेडी ऑन रेड बाहेर कौस्तुभ जाधव टू सोळजाई देवरुख. थर्ड रेड ऑल राईट
प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी चढाई ज्याला आपण म्हणतो, सलग 2 निष्फळ चढाई झाल्यानंतर तिसऱ्या चढाईमध्ये गुण लागतो आणि अशा स्वरूपात होत असताना आपण बघतो झेर बंद केला जातो. जर्सी क्रमांक 11ला शेवटची 5 मिनिटे. दोघांपासून 24 गुण आणि 14 क्या बात है, हो गए हैं अब किसकी होगी जीत आज. सह्याद्रीच्या छाताडावर नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. एक जबरदस्त शूरवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी आणि या भूमीमध्ये आपण पाहतो रंगलेला रणसंग्राम. मेगा फायनल होण्याच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मैदानात येतोय. छोट्या जाधव या आधीच्या चढाईमध्ये उत्कृष्ट असा खेळ केला होता आणि आपल्या संघाला चांगल्या प्रकारे उभारी देण्याचा प्रयत्न त्याचा नेहमीच आपण तिथे मैदानावर बघत असतो. शेवटची 4 मिनिटे. 17-28 गुण फलकावर सामना सुरू. पंचांची सुंदर अशी फळी या मैदानावर अतिशय नैसर्गिक कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळते. सतरा 28 गुण फलकावर सामना सुरू आहे. 28 गुण आहेत जुगाई कसोब संघाचे आणि 17 गुण आहेत चौधरी देवरुख संघाचे. शेवटची 3 मिनिटे. तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय. रेडगर गोरे आविष्कार पालकर. बऱ्याचशा चढाईमध्ये त्याला जेरबंद केला गेला होता जुगाई कोसमकडून. मात्र या आधीच्या कित्येक सामन्यामध्ये उत्कृष्ट असा खेळ केला होता आणि बोनस पॉईंट अनेक संघांवर मात करत बदल करत इथवर येऊन पोहोचलेले दोन्ही संघ मेगा फायनल बिग फायनलमध्ये इशारा दिला जातो तिसऱ्या चढाईचा आणि भरोसा टाकला जातोय पुन्हा एकदा जाधववर. जर्सी क्रमांक 13 मैदानात येतोय. चौधरी संघाला एक गुण जातोय प्रगलच्या स्वरूपात आणि पुन्हा एकदा रेडमार्क गोरे आविष्कार पालकर. तेव्हा शेवटची 2 मिनिटे आणि बोनस पॉईंट. क्या बात है. छोट्या जाधव पुन्हा एकदा मैदानात येतोय. फुलवून फुलाऊस संघासमोर चौधरी देवरुख संघ आपल्याला बघायला मिळतोय. आणि डावा केंद्रारक्षक टिकला जातोय. झडप घातली होती, धावता स्पर्श केला होता. एक गुण जातोय पुन्हा एकदा कोसम संघासाठी. शेवटचं मिनिट. एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण बघतोय. शेवटच्या काही क्षणामध्ये खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय. प्रेक्षकांना विनंती आहे आपल्या जागेवर बसून घ्या. लवकरच या ठिकाणी स्पर्धेचा पारितोषिक